नमस्कार मंडळी. तर असा एक नवीनच पॅटर्न आलेला होता माझ्याकडे साडी फॉल पिकोसाठी आणि ब्लाऊज स्टिचिंगसाठी. तर हा आहे साडीतला पूर्ण पदर आणि ही अशी आहे डबल शेडमध्ये साडी आणि त्याचा ब्लाऊज सुद्धा सेम तसाच आहे साडीसारखा. त्यामुळे कन्फ्यूज होते की नक्की काय करावं. तर अगोदर मी स्लीव्ज बघितली तर मला ती स्काय ब्लू कलरची स्लीव्ज छान वाटली. तर म्हटलं चला स्काय ब्लू कलरमध्ये स्लीव्ज बनवू आणि ऑल ओव्हर बाकी सर्व ब्लाऊज मेहंदी कलर जो आहे त्याच्यामध्ये करूयात. तर साडी ही खूप छान होती. फॅब्रिक त्याचं खूप छान आहे आणि दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह वाटतंय. ते घेताना खरंच चॉईस होणार नाही, पण ज्यावेळेस आपण ते प्रॉपर वेअर करू तर खूप छान वाटेल. आणि त्यानंतर मग मी ब्लाऊज पीस कट करून छान असा स्टिच केला. तर मला स्टार्टिंगला असं वेगळं वाटत होतं की हे डबल शेड कसे वाटतील, ब्लाऊज कसा वाटेल. खरं तर मला हे आवडलंच नव्हतं, पण ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच केला त्यावेळेस मला ते खरंच खूप आवडलं आणि भारी वाटतंय ते. त्यामध्ये खरंच वेगवेगळे शेड असतील ना तर खरंच ही साडी खूप छान वाटेल. आणि ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतला. खरं तर तो ब्लाऊज कस्टमरलाही खूप आवडला आणि थोडंसं कापड मला कमी पडत होतं. तर जे काही आपले क्रॉसपट्टी असते त्याला सुद्धा मग मी स्काय ब्लू कलरच कापड वापरलं. पण ते काय म्हटलं जाऊ देत, कारण दुसरं ऑप्शनच नव्हता माझ्याकडे आणि जेमतेम थोडंसंच कापड आलं होतं. तेवढ्यातच तो ब्लाऊज स्टिच करायचा होता आणि तो ब्लाऊज पूर्णपणे स्टिच करून झाला आहे. तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.